आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 14। तर MSID मध्ये इरा सेशन 14 कशा प्रकारे सोडवायचा आहे तर तेच आपण आज पाहणार आहोत। सगळ्यात पहिले तर सेशनचा परिचय पाहून घ्या। सेशनचा परिचय पाहिल्यानंतर आपल्याला इथे ऑफिस स्किलच्या एरोर इथे या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर ऑफिस स्किल्सवर क्लिक करा। यामध्ये बघा आपल्याला 4 नॉलेज चेक दिलेला आहे, तर चारही नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे, कंपल्सरी आहे। तर पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथे दिलेलं आहे। पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा। त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे नॉलेज चेकवर। त्यानंतर याच्यातून स्टार्ट बटनावर क्लिक करा। आता यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ऑनलाईनवरून सर्टिफिकेटच्या टेम्पलेट शोधून काढण्यासाठी तुमच्या ब्राउझरच्या ॲड्रेस बारमधील डॅश डॅश हा ॲड्रेस तुम्हाला एंटर करावा लागेल म्हणत आहे। तर कोणता ॲड्रेस एंटर करावा लागेल तर www.office.com हा ॲड्रेस आपल्याला एंटर करावा लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। www.office.com मध्ये एखादा आपण MS वर्ड आयकॉनवर क्लिक केले की त्या टेम्पलेट मिळवण्यासाठी कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करावे लागेल म्हणत आहे। तर आपल्याला कोणत्या पर्यायावर क्लिक करावं लागेल तर याचं उत्तर मोर टेम्पलेटवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। निवडलेली एखादी टेम्पलेट ऑनलाईन एडिट करण्याकरिता आपण कोणत्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे तर ओपन इन अ ब्राउझर या ऑप्शन्सवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। MS वर्डमध्ये तुम्ही एडिट करत असलेल्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला एक लोगो इन्सर्ट करणे गरजेचे आहे। ती लोगो इमेज तुमच्या लोकल डिव्हाइसवर सेव्ह केलेला आहे। आता इन्सर्ट टॅबपाशी आल्यानंतर कुठला पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे। तर यावेळेस आपल्याला पिक्चरमध्ये जाऊन धिस डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। पुढील इमेजपैकी कोणती सर्टिफिकेटची इमेज आहे ते ओळखा म्हणत आहे। तर ऑप्शन 2 मध्ये दाखवलेली इमेज ही आपली सर्टिफिकेटची इमेज आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी या ऑफिस स्किल्सवर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे। तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, बास्केटबॉल मॅच प्लेयर पटकन डिझाईन करण्याकरता पुढीलपैकी कोणत्या प्लेयर टेम्पलेट योग्य राहतील म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। तुमची फाईल प्रथमच सेव्ह करण्याकरता तुम्ही कुठल्या टॅबवर जाल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। वर्डच्या प्लेयर टेम्पलेटमध्ये रोज व कॉलम समाविष्ट असतात, जेणेकरून टेक्स्ट आणि अन्य घटक तुम्ही योग्य प्रकारे इन्सर्ट करू शकता। वर्डमध्ये रोची उंची व कॉलमची रुंदी तुम्ही कशा प्रकारे ॲडजस्ट कराल म्हणत आहे। तर कशा प्रकारे आपण ॲडजस्ट करू शकतो तर याचं उत्तर वर्डमध्ये असणाऱ्या गाईडलाईनचा उपयोग करून, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। नो आउटलाईन पर्यायाचे कार्य काय असते म्हणत आहे। तर नो आउटलाईन पर्यायाचे कार्य काय असते बघा तर आउटलाईन रिमूव्ह करणे, तर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। पुढीलपैकी कोणते आयकॉन टेक्स्ट इफेक्ट आणि टायपोग्राफिकचे पर्याय दर्शवतात ते ओळखा म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा तर टायपोग्राफिकचा पर्याय हा ऑप्शन 4 मध्ये दाखवलेला आहे। याचं उत्तर ऑप्शन 4 असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे दुसरं नॉलेज चेक। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर बघा आपल्याला दुसरं नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेक पाहायचं आहे। तर हेल्थिफाय मी वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी नॉलेज चेक दिलेलं आहे 3 नंबरचं। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न, कोणते AI पॉवर्ड फीचर हेल्थिफाय मीला न्यूट्रिशन ट्रॅक करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर फूड ॲनालिसिससाठी इमेज रिकग्निशन। या इमेजमधून हेल्थिफाय मीची कोणती फंक्शनॅलिटी सर्वात चांगली दिसते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा AI सोबत फूड लॉगिंग हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपलं तिसरं सुद्धा नॉलेज चेक पूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला आता शेवटचं नॉलेज चेक सोडवण्यासाठी अर्थ हिरो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे। जेवढे मी नॉलेज चेक सोडवणार आहोत तेवढेही आपल्याला कंपल्सरी सोडवायचेच आहे, महत्त्वाचे आहे। तर तेच नॉलेज चेक मी सोडवणार आहोत। तर यामध्ये बघा शेवटचं नॉलेज चेक, अर्थ हिरोमधील व्यक्तीचा कार्बन फुटप्रिंट मोजायला मदत करणारी AI क्षमता कोणती म्हणत आहे। तर कोणती आहे तर याचं उत्तर बघा AI कार्बन ट्रॅकिंग। सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा।
अर्थ हिरो एआयचा वापर करून इको फ्रेंडली कृती सुचवण्यासाठी कशी मदत करते म्हणत आहे. तर युजरच्या सवयींचे विश्लेषण करून त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन्सवर क्लिक करा. सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर स्टार्ट बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करायचा सिम्युलेशनचा. डॉक्युमेंटच्या दर्शकासाठी टेक्स्ट वाचणे असणे आवश्यक आहे म्हणून निवडलेल्या टेक्स्टची फॉन्ट साईज फुटबॉल 272 मध्ये बदला म्हणत आहे. तर फुटबॉलची साईज ही आपल्याला 72 करायची आहे. तर फुटबॉलला इथे सिलेक्शन करून घ्या. फाईल टॅबमध्ये नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला साईज किती करायची आहे 72. तर 72 याच्यातून आपल्याला ती साईज घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. टेम्पलेट आपला वर्कलोड कमी करू शकतात आणि ते कार्यक्षमता वाढवतात. मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये सर्च बारमध्ये प्लायर टेम्पलेट शोधा. स्पोर्ट डे इव्हेंट प्लायर टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे प्लायरवर क्लिक करा. प्लायर या ऑप्शन्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतं सांगितलेलं आहे स्पोर्ट डे एंड इव्हेंट प्लायर. तर याच्यावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. तुमच्या ऑपरेशनल प्रोजेक्टसाठी टेम्पलेट तयार केल्याने मेंटेनन्स ठेवण्यात मदत होते म्हणून सर्च बारच्या भागात सर्टिफिकेट टाईप आणि प्रदर्शित परिणामामधून सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन टेम्पलेट निवडा आणि ते क्रिएट बटनावर क्लिक करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. त्यानंतर आपल्याला याच्यातून सर्टिफिकेट घ्यायचं आहे. सर्टिफिकेटवर क्लिक करा. त्यानंतर क्रिएट बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा सिम्युलेशनचा. मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट खूप उपयुक्त आहे. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे office.com भेट द्या म्हणत आहे. तर office.com भेट देण्यासाठी गुगल क्रोमवर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यावर क्लिक करा. अशा प्रकारे या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला टेम्पलेट या ऑप्शन्सवर क्लिक करा. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या सर्व सिम्युलेशनचे प्रश्न सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवण्यासाठी सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि याच्यामध्ये 6 स्टेप्स दिलेल्या आहेत. तर इथे प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये बघा 6 प्रश्न आहेत. तर इथे यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा MS ऑफिस ॲप्समध्ये टेम्पलेट वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे म्हणत आहे. तर यामध्ये काय उद्दिष्ट आहे बघा. तर याचं उत्तर स्क्रॅचपासून एक डिझाईन तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. MS ऑफिस ॲपमध्ये टेम्पलेट वापरण्याचे उद्दिष्ट काय आहे म्हणत आहे. तर एक्झिस्टिंग कॉन्टेंट आणि एलिमेंट डिझाईन किंवा फाईल तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर डॉक्युमेंटमध्ये वर्ड फाईल सेव्ह करण्यास मदत करेल म्हणत आहे. तर कोणता ऑप्शन्स आहे बघा. तर डाउनलोड ॲज अ कॉपी हा ऑप्शन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. सर्टिफिकेट म्हणजे काय आणि ते सहसा कोणाला दिले जातात म्हणत आहे. तर सर्टिफिकेट म्हणजे काय असते बघा. सर्टिफिकेट हा एक औपचारिक डॉक्युमेंट आहे जो एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची किंवा योग्यतेची ओळख करून देते. अनेकदा शैक्षणिक व अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रदान केला जातो म्हणत आहे. तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्हाला MS वर्डमध्ये प्लायर टेम्पलेटला इन्हान्स करायचे आहे तर तुम्ही बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलू शकाल म्हणत आहे. तर बॅकग्राऊंडचा रंग चेंज करण्यासाठी आपल्याला गो टू द फॉर्मॅट टॅब, सिलेक्ट शेप फिल अँड चूज द कलर हा ऑप्शन क्लिक करावा लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. तुमची मैत्रीण MS वर्डसाठी नवीन आहे. तिने टेम्पलेट वापरून प्लायर डिझाईन केलेला आहे. आता तिला ती फाईल सेव्ह करायची आहे.
प्रथमच फाईल सेव्ह करण्यासाठी पायऱ्यांचा योग्य संच निवडा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर फाईल मेनू, सेव्ह ॲज, एंटर फाईल नेम आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. तर हा त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. या इमेजवर एक नजर टाका आणि फुटबॉल मजकुराचे टेक्स्ट अलाइनमेंट ओळखा म्हणत आहे. तर या फुटबॉलचे अलाइनमेंट कोणतं आहे बघा, तर सेंटर आहे, म्हणून याचं उत्तर सेंटर अलाइनमेंट असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर एंड बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंगचे संपूर्ण प्रश्न झालेला आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवायचे आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा गायडेड डू इट युअर सेल्फचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब हेडर अँड फुटरचा वापर करून ब्लँक हेडर आणि फुटर अप्लाय करा म्हणत आहे. तर ब्लँक हेडरही अप्लाय करायचं आहे आणि ब्लँक फुटरसुद्धा अप्लाय करायचं आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जा. त्यानंतर हेडरवर जायचं आहे आणि यातून ब्लँक हेडर घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा फुटर घ्यायचं आहे ब्लँकवालं. तर इन्सर्टमध्ये पुन्हा जा, फुटरमध्ये जायचं आहे आणि ब्लँक फुटर याच्यातून पुन्हा घ्यायचं आहे. त्यानंतर क्लोज हेडर आणि फुटर करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये युअर नेम टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे. तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर गेलं, त्यानंतर टेक्स्ट बॉक्सवर जा. टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर आपल्याला ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे इथे ड्रॅग करून काढायचा आहे आणि काढल्यानंतर त्यामध्ये युअर नेम आपल्याला कोणतंही नाव टाईप करायचं आहे. तर तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. मी यामध्ये आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 हे नाव मी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲजवर क्लिक करा. डेस्कटॉपवर जायचं आहे. डेस्कटॉपवर गेल्यानंतर आपल्याला हे जे नाव सांगितलेलं आहे ते नाव जसेच्या तसं आपल्याला त्यामध्ये या ठिकाणी टाईप करायचं आहे. अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचं आहे इथे. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर स्टँडर्ड कलर ग्रीनमध्ये चेंज करा म्हणत आहे. तर आपल्याला या फुटबॉलचा कलर चेंज करण्यासाठी त्याला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या त्या नावाला. त्यानंतर फॉन्ट कलरमध्ये जायचं आहे आणि यातून आपल्याला ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाहू शकता याला ग्रीन कलर आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न लावायचा आहे ते डॉक्युमेंटमध्ये फुटबॉल टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ते डावीकडे संरेखित करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला फुटबॉल या नावाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला कोणत्या साईडला न्यायचं आहे त्याला डावीकडे. तर डावीकडे नेण्यासाठी या ठिकाणी अलाइन लेफ्टवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि नंतर येस बटनावर क्लिक करा. तर पाहू शकता आपलं पूर्ण स्कोर्स या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आहे. त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टमध्ये आपल्याला 5 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रवी एक पत्र टाईप करतो आणि स्पेलिंग चुका शोधायच्या आहेत, कोणते टूल वापरावे आणि का म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय वापरावं लागेल, तर स्पेल चेक हे वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुमचा मित्र क्लासवर्क .doc फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतो पण तुम्ही .pdf वापरण्याचा सल्ला का देता म्हणत आहे. कारण बघा याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. PDF अनेक डिव्हाइसेसवर स्वरूप कायम ठेवतो हे त्याचं उत्तर आहे. विद्यार्थ्यांकडे फक्त MS पेंट आहे आणि शिक्षकाने टेक्स्ट व बुलेट पॉईंटसह प्रोजेक्ट तयार करायला सांगितलं आहे. तर हे शक्य आहे का म्हणत आहे. तर हे शक्य आहे का,
नाही, कारण पेन फक्त ड्रॉइंगसाठी असते. तर हे त्याचं उत्तर आहे. श्रवण वर्डमध्ये टाइम टेबल बनवतो आपण, शिक्षक एक्सेल वापरायला सांगतात, का म्हणत आहे? तर याचं उत्तर बघा, एक्सेल टेबलसाठी योग्य आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. जर टीचरने एक्सेलमध्ये प्रेझेंटेशन करायला सांगितले तर कोणत्या कारणामुळे एक्सेल योग्य नाही म्हणत आहे? तर याचं उत्तर, कारण तो फक्त आकडे सादर करतो, टेक्स्ट आणि इमेजेसच्या प्रेझेंटेशनसाठी योग्य नाही, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवणं कंप्लीट झालेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इरा सेशन 14 सोडवला आहे पूर्ण.